नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर ठरलं तर मगच्या आजच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिकेत एक ट्विस्ट. हो, म्हणजे आजच्या सिरियलच्या सुरुवातच तशी दाखवलेली आहे. आश्रमात सापडलेला आहे एक डेथ बॉडी, एक मृतदेह, आणि ते शोधण्यासाठी आता पोलीस आश्रमात तपास करत असतात. आणि त्यानंतर आता मधुभाऊंवर संशय घेतला जातो आणि मधुभाऊंना अटक होण्याचे चान्सेस वाढतात. तर बघूया कसं काय झालं ते. ठरलं तर मग आजचा भाग सुरू होतो. आता पोलीस तातडीने आपल्या आश्रमाकडे पोहोचलेले असतात आणि तिथे बाकी मीडिया वगैरे सुद्धा कव्हर केलेलं असतं आणि मीडिया वगैरे सुद्धा त्यांना विचारत असतात पोलिसांना. तर पोलीस त्यावर काहीच उत्तर देत नाही आणि सगळी एक खाणाखाण सुरू असते. आता आश्रमाच्या मागे एक खादाखोद सुरू असते आणि एक टीमसुद्धा तिथे आलेली असते. आणि आता तिथेच एक मृतदेह सापडणार आहे. त्याआधी आता पोलीस एका व्यक्तीला विचारतात, बोला काय झालं ते. त्यावर आता हा व्यक्ती सांगतो, अहो साहेब, माझं तर कामच आहे कुत्रे फिरवणं. या बागेतली 8 फॅमिलीचे कुत्रे हे मीच फिरवतो. मी कधी स्टेशन साईडला जातो तर कधी या बाजूला घेऊन येतो, पण आज या बाजूला जेव्हा मी कुत्रे आणले ना साहेब, तेव्हा ते कुत्रे नेहमी भुंकतात. मी काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, पण आज काय झालं, तो वेंगुर्लेकरांचा जो बॉबी आहे ना, तो कुत्रा, त्याला मी आज इकडे फिरवायसाठी घेऊन आलो आणि अचानक तो जोराजोराने भुंकू लागला आणि मला या जागेवर तो फरफटत असा घेऊन आला. तेव्हा मला काही कळलं नाही, पण मग मी विचार केला की कदाचित त्या गेटमध्येच काहीतरी डेंजर आहे आणि हे वात्सल्य आश्रम तर केव्हापासून बंद आहे, काही कळलं नाही साहेब. म्हणून मग मी लगेच तुम्हाला फोन केला. आता मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा डाव कदाचित दामिनी आणि महिपतनेच टाकलेला असावा. असं तर समोर येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपल्याला माहीत पडेलच. आता हे खादाखोद करतानाच ते सगळ्या टीमला तिथे एक मृतदेह सापडतो आणि पूर्ण तो असा हाडाचा सापडा असतो. आणि आता सगळेजण मीडिया वगैरे कल्ला करू लागतात. त्यावर आता पोलीस सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. आता न्यूज रिपोर्टरवाले आणि मीडियावाले आपल्या न्यूज चॅनल्सला आपल्या प्रेक्षकांना हे सगळं सांगताना आपल्याला दाखवलेलं आहे. त्यानंतर एका ट्रेमध्ये सगळे जे पार्ट्स असतात ना, बॉडीचे, हेड, हँड्स वगैरे, ते सगळं कलेक्ट केलं जातं. त्यावर बघा, आता एक न्यूज रिपोर्टर आपल्या न्यूज चॅनलवरती हे सांगतो की ब्रेकिंग न्यूज, वात्सल्य आश्रमाच्या मागच्या बाजूला एक सनसनाटीत गोष्ट आढळली आहे. या आश्रमाच्या जुन्या मालकावर आधीच एक केस आहे, तोही खुनाचाच. आणि आता याच आवारात एक अजून मृतदेह सापडलेला आहे. आणि आता लगेच आपल्याला दुसरी रिपोर्टर दाखवली जाते आणि ती रिपोर्टिंग करत असते की असं वाटतंय ही बॉडी काही महिन्यापूर्वी जमिनीखाली गाडलेली असावी. कुणाची असेल ही डेड बॉडी आणि कुठून आली असेल? होऊ शकते का की मधुकर पाटील यांचा या डेड बॉडीशी काही संबंध असणार, अशी ते सगळेजण रिपोर्टिंग वगैरे करत असतात. मित्रांनो, तुम्हाला आठवत आहे का, लास्ट एपिसोड्समध्ये आपल्याला दाखवलं गेलं होतं की दामिनीने एका व्यक्तीला बोलावलं होतं आणि सांगितलं होतं की पोलिसांकडे ती गोष्ट गेली पाहिजे आणि तू हे काम कर वगैरे. तर मला तर असं वाटतं की हे त्यांनीच घडून आणलं. असं तुम्हाला काय वाटतं? आता इकडे सीन शिफ्ट होतो. अर्जुन आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि तो खूप त्रस्त असतो या सगळ्या गोष्टींमुळे, कारण की अश्विनने त्याच्यावर खूप आरोप केलेले असतात. त्याला लोभी वगैरे म्हणून आता अर्जुनचं त्यांनी मन दुखावलेलं असतं. त्यामुळे आता अर्जुन खूप दुःखी असतो आणि त्याच विचारात असतो. तर आता सायली रूममध्ये येते आणि अर्जुनच्या पाठीवर हात ठेवते आणि त्याला म्हणते, अहो विसरा ना हे सगळं. अहो, आपल्या घरात काही दिवस काही हसण्यांचे आवाज येत होते, तर ते सगळं प्रियाला सहन नसेलच झालेलं, म्हणून तिने हे सगळं केलं असेल. म्हणून तर तिने कारण नसताना हा वाद उखरून काढला ना. तर आता अर्जुन म्हणतो की अगं सायली, मला त्या तन्वीच्या वागण्याचं वाईट नाही वाटलं. मला माहिती आहे ग, ती तशीच आहे. पण अगं अश्विन, माझा भाऊ, तो माझ्याशी असा कसा वागू शकतो? आणि त्याची बायको 2 भावांमध्ये मुद्दाम भांडणं लावते, ते त्याला नाही कळत का गं? तर आता सायली अर्जुनला धीर देते आणि म्हणते, कळेल कधीतरी, अश्विन भाऊजींना हे नक्कीच कळेल. तर आता बघा, अर्जुन म्हणतो की नाही कळलं तर, कारण अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये असतो. पुढे आता बघा, अश्विनचं कौतुक करत अर्जुन म्हणतो की खरं तर अश्विन खूप मॅच्युअर आहे आणि खूप समजूतदार पण आहे, पण लग्न झाल्यापासून त्याला काय झालं काय माहिती, मूर्खासारखाच वागतोय तो. तर आता सायली अर्जुनला समजावून सांगते आणि म्हणते, अहो ती त्यांच्या बायकोची बाजू घेत आहे, नवऱ्याचं कर्तव्य पार पाडत आहे, पण दुर्दैवाने ते खूप आंधळेपणाने हे सगळं करत आहे. अर्जुन आता इमोशनल होऊन सायलीला म्हणतो की बायकोची बाजू घेताना एकदाही भावाचा विचार करावासा नाही वाटला का गं त्याला? अगं तू मला लोभी म्हणाला, मी लोभी असं म्हणत आता अर्जुन रडू लागतो. आणि आता बघा, दुसऱ्याच बाजूला आपल्याला दाखवलं जातं की आता अश्विन पहिलेच रागात असतो आणि प्रिया त्या आगीत नेहमीसारखं आपलं तेल ओतते. तर आता अश्विन प्रियाला म्हणत असतो, ते दादाला ना सगळं लहानपणीपासून हातात मिळण्याची सवय आणि मला काय,
एक साधी पेन्सिल जर का हवी असेल ना तर ते 10 वेळा मागायला लागायची आणि त्याला काहीही मागायच्या आत सगळं त्याच्यासमोर हजर असायचं. तर आता बघा ही प्रिया काय शब्द वापरते. ती म्हणते म्हणजे तुला नेहमी अशा वापरून टाकलेल्या आणि अशा वाया गेलेल्या वस्तू मिळायच्या का रे? म्हणजे आता तुला तुटलेल्याच वस्तू मिळायच्या का रे आणि तुला या घरात काही मान नव्हता? तर आता बघा अश्विन आणखी चिडतो आणि म्हणतो की नाही कधीच नव्हता. आणि अगं ते माझ्या आधी लक्षात नाही आलं गं कारण मी लहान होतो ना म्हणून. आणि आता आपल्या लग्नानंतर ते दादाच्या वागण्यातून स्पष्टपणे दिसतंय की त्याला तो मोठेपणा हवा आहे. आणि आता काय तर त्याला अचानक मी त्याचा कॉम्पिटंट वाटायला लागलोय. तर आता प्रिया म्हणते अरे अश्विन खोट्या मनाची माणसं असतात ना ते नेहमी असंच वागतात. अरे प्रत्येकाचं असं निर्मळ मन तुझ्यासारखं नसतं ना रे. आणि पुढे बघा ही म्हणते की आणि तू कसं आहेस ना हे त्या अर्जुन आणि सायलीला कळण्याची लायकीच नाही आहे. आता बघा कालच्या एपिसोडमध्ये प्रियाचा इतका मोठा फ्लॉप शो झाला तरीही तेच कामं करते. तिला दुसरे कामच कोणते असो. इकडे आता दुसरी बाजू आपल्याला दाखवलं जातं की अर्जुन आता खूप इमोशनल झाला असतो आणि आता तो सायलीला म्हणतो की अगं पण लग्नानंतर कोणी इतकं कसं काय बदलू शकतं? कोणी ओरडलं की माझ्या मागे लपणारा माझा अश्विन, कोणी जर का त्याला चॉकलेट दिलं तर माझ्यासाठी अर्ध चॉकलेट जपून ठेवणारा माझा अश्विन, आणि जर का त्याला परीक्षेत कमी मार्क आले तर सगळ्यात आधी मला सांगणारा माझा अश्विन कुठे गेला? पुढे आता अर्जुन म्हणतो की आणि तो कुठला मुलगा आहे ज्याच्या मनात माझ्याबद्दल इतकं विष आहे? तर आता सायली अर्जुन जवळ येते आणि अर्जुनला समजावून सांगते अहो तुमचा भाव कुठेच गेलेला नाही आहे, फक्त थोडा झाकुळला गेलाय कारण त्याच्यावर त्या प्रियाचा प्रभाव आहे. पण अहो अश्विन भाऊजींच्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे आणि ते कधीही संपणार नाही आहे. पुढे आता सायली अर्जुनला म्हणते की हो मला मान्य आहे की ते रागाच्या भरात तुम्हाला खूप काही बोलून गेलेत पण तुमचं रक्ताचं नातं आहे ते कसं तुटेल? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो की जर का ते असं तुटलं तर मी मरून जाईल. पण सायली मी माझ्या भावाच्या नजरेत माझ्याबद्दल इतका तिरस्कार नाही बघू शकत सायली असं म्हणत आता अर्जुन आणखी रडू लागतो आणि आता सायली त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. तर आता दुसरीकडे आता अश्विन म्हणत असतो प्रियाला की माझ्या मनात त्या दादाबद्दल इतका राग आहे ना की तो कधी जाणारच नाही आहे. माझ्या मनात त्याची काही इमेज होती आणि तो कसा वागलाय. तर आता प्रिया मागे हसत असते आणि ती आता लवकरच अश्विनजवळ येते आणि म्हणते अश्विन अरे तो जेव्हा तुझ्याशी चांगलं वागायचा ना ते फक्त त्याची नाटकं होती आणि तो आज जे बाहेर वागलाय ना तो त्याचं खरं रूप आहे. तर आता त्यावर अश्विन म्हणतो की हो पण ते मला आत्ता कळतंय ना गं. पूर्वी तर मला वाटायचं की दादा मला प्रोटेक्ट करतो मला सपोर्ट करतो, पण मला आत्ता कळतंय की तो फक्त त्याची हुशारी मिरवत होता. त्याला फक्त हे दाखवायचं होतं की तो माझी कशी मदत करतो ते. तर आता बघा ही प्रिया म्हणते जाऊ दे उशिरा का होईना पण तुझ्या लक्षात आलं नाही. आणि आता ती अश्विनला अजून चण्याच्या झाडावर चढवते आणि म्हणते की पण अश्विन आज जो तू स्टँड घेतलास ना स्वतःसाठी मला तुझा इतका अभिमान वाटला म्हणून सांगू, पण आता याने तर हिच्याचसाठी सगळं स्टँड घेतलं असतं पण ती असं दाखवण्याचा प्रयत्न करते की अश्विनने सगळं त्याच्याचसाठी केलेलं. आता बघा प्रिया अश्विनला भडकावते आणि म्हणते पण अश्विन आता मागे हटायचं नाही हा आणि धाकटे म्हणून पुन्हा आपण हिनवून घ्यायचं नाही. तर अश्विन आपला हात समोर करतो आणि म्हणतो पण तू माझ्यासोबत आहेस ना? तर आता तन्वी लगेच त्याच्या हातात हात देते आणि म्हणते हो अश्विन अरे मी आहे ना तुझ्यासोबत. तर आता अश्विन म्हणतो की मी घरच्यांचं किंवा कोणाचंही काहीही ऐकून घेणार नाही आहे आणि आता तुझ्या नवऱ्याच्या स्वाभिमानाला कोणीही धक्का लावणार नाही. आता सीन शिफ्ट होतो आणि सगळ्या आश्रमाचा सीन आपल्याला दाखवला जातो आणि सगळे रिपोर्टर्स आपले रिपोर्टिंग करत असतात. त्यातला आता एक रिपोर्टर म्हणत असतो की आम्ही इथे घडलेल्या प्रत्येक घटनावर लक्ष ठेवून आहोत. जसं आपल्याला आपल्या न्यूज चॅनल्समध्ये दाखवतं बस हे तसंच दाखवलेलं. तो आता म्हणतो हा काही योगायोग नाही कारण इथे एकाच व्यक्तीने खून केलेला आहे तो म्हणजे मधुकर पाटील आणि आता त्यांची परोपकारी म्हणून जशी ओळख आहे तर त्यांचा नेमका खरा चेहरा कोणता. तर आता त्यासोबत अर्जुन सुभेदार आणि दामिनी देशमुख ही त्यांचे वकील असल्याचे त्यांचे नावं सुद्धा ती रिपोर्टर सगळ्यांना सांगत असते. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो. सायली आपली कामं करत बसली असते आणि अर्जुन आपलं काम करत. तर तितक्यात त्याला एक कॉल येतो. तर तो चैतन्याचा कॉल असतो. चैतन्य आता विचारतो हॅलो अर्जुन तू कुठे आहेस? तर आता अर्जुन सांगतो की मी घरी. काय झालं? तर आता चैतन्य एकदम पॅनिक झाला असतो आणि तो आता अर्जुनला सांगतो अर्जुन तू लेटेस्ट न्यूज अपडेट घेतलाय का? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो की न्यूज नाही, आता काय झालंय? तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की तू लगेच न्यूज बघ आधी मग कळेल तुला. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली तुझा फोन कुठे आहे, मला न्यूज बघायची आहे. तर आता सायली विचारते काय झालं? तर आता अर्जुन सांगतो मला चैतन्याचा कॉल आला होता, बघू काय झालं ते. सायली आता अर्जुनला फोन आणून देते आणि अर्जुन आता विचार करत असतो की काय असेल न्यूजमध्ये इतकं. तर आता अर्जुनच्या लक्षात येतं ते सगळं न्यूज रिपोर्टिंग बघून. तर आता तो रिपोर्टर बोलत असतो की जर हा खून
मधुकर पाटलांनी केलाय तर विलासचा खूनही त्यांनीच केला असं समजायचं का? आता अर्जुनला ही न्यूज बघून धक्काच बसतो आणि सायलीसुद्धा प्रश्नातच पडते. सायली आता खूप पॅनिक होते आणि म्हणते आश्रमात दुसरा मृतदेह म्हणजे, आणि ती आता खूप इमोशनल झाली असते. अर्जुन आता लगेच चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो की अरे चैतन्य, हे काय चाललंय? त्यावर आता चैतन्य म्हणतो की मला सुद्धा नाही कळलेलं रे, हे मी फक्त न्यूज चॅनल बघितलं आणि तेव्हाच कळलं. तर आता अर्जुन त्याला सांगतो की तू पोलिसांना कॉल कर आणि सगळं माहिती काढून घे. आणि आता फोन ठेवल्यावर सायली खूप पॅनिक झाली असते आणि सायलीमध्ये हे सगळं काय चाललंय. तर आता अर्जुन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन तिला म्हणतो अगं रिलॅक्स, हे बघ काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, मीडियापर्यंत आधीच बातमी पोहोचली असेल. तर आता सायली पॅनिक होते आणि म्हणते मधुभाऊंना परत तर पोलीस नाही घेऊन जाणार ना? तर अर्जुन तिला समजावून सांगत असतो आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो की अगं तसं काहीच नाही होणार, अगं एकदा मला कळू दे की काय झालंय ते एक्झॅक्टली, मी सगळं सॉर्ट करतो. आणि आता सायली रडत रडतच अर्जुनला हक करते. तर अर्जुन म्हणतो की माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? तर आता सायली मान डोलावत हो म्हणते. तर आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी सगळं प्रकरण आरामात सॉर्ट करेल, तू काही काळजी करू नको. इकडे आता सीन शिफ्ट होतो. प्रिया आली आहे किल्लेदारांकडे आणि तिथे आता नागराज असतो. प्रिया आता नागराजला म्हणते मी किल्लेदार नव्हता ना आज, म्हणून मुद्दामच इथे आली आहे. अहो किल्लेदार, मी इतकं सगळं झाल्यावर काही बोलला का हो? अरे मला तर सदा एक कॉलसुद्धा नाही केला त्याने. तर आता नागराज म्हणतो अगं तुला त्या दिवशी त्याने हाकलून दिलं ना, तर त्यानंतर तो काही बोललाच नाही. त्याच्या डोक्यात काय चाललंय ना ते कळतच नाही. त्यावर आता ही प्रिया म्हणते अरे यार, इथे तर एकतर नवीन प्रकरण येऊन बसलंय आणि ती आता टेन्शन घेत असते या गोष्टीचं. पुढे आता प्रिया सांगत असते ॲक्च्युली ना मी त्याचबद्दल इथे बोलायला आली आहे. ते आश्रमात जी नवीन डेड बॉडी सापडली आहे ती कोणाची आहे, कुठून आली आणि काय हे सगळं? तर आता नागराज सांगतो हा दामिनी आणि दामिनी आणि महिपतचा प्लॅन आहे मधुभाऊंना अडकवण्यासाठी. तर बघा आपल्याला जे वाटलं होतं तेच झालं, हे दामिनीनेच केलेलं आहे सगळं आणि महिपतचा सुद्धा तिला सपोर्ट आहे. तर आता प्रिया हे ऐकून शॉकमध्ये जाते आणि म्हणते अरे पण ह्या एक्स्ट्रा गोष्टी कशासाठी? अरे तुम्हाला मधुभाऊंना एका खुनासाठी सुद्धा शिक्षा देता नाही आली अजून, मग हे दुसरं नवीन काय प्रकरण? कशालाही फालतूचं माझ्या माथ्यावर मारताय. तर आता नागराज म्हणतो तुझ्या माथ्यावर? मग आता त्यावर प्रिया म्हणते हो काय ना, तुम्ही असे बिंडोक प्लॅन्स करता आणि मग काय माती खाता आणि मग तुम्हाला माझीच मदत लागते आणि मलाच ते निस्तरावं लागतं. पण मी आत्ताच सांगते जर यात काहीही गडबड झाली तर मी यात इन्व्हॉल्व्ह होणार नाही. मी आधीच सांगून ठेवते, हा खून कसा पचवायचा ना ते तुम्ही तुमचं बघा. आणि आता हे वाक्य शेवटचं प्रतिमा ऐकून घेते आणि तिच्या हातचा ग्लास खाली पडतो आणि त्यावर आता प्रतिमा म्हणते खून? तर आता प्रिया आणि नागराज लगेच तिच्याजवळ येतात आणि प्रिया म्हणते काय ग, कसला खून? तर आता प्रतिमा म्हणते अरे तुम्हीच दोघं आता बोलत होतात ना. त्यावर आता प्रिया म्हणते की अगं असं तर आम्ही काहीच बोललो नाही. तर आता प्रतिमा म्हणते अगं मी आताच ऐकलं, तुम्ही काहीतरी ते खून पचवण्याबद्दल बोलत होतात, तो काहीतरी नागराजला असं म्हणत होती. तर आता प्रिया घाबरते आणि म्हणते काका आईने खून ऐकलं. आता बघा ही प्रिया पलटते आणि म्हणते आई खून नाही ऊन. अगं मी ऊन म्हणत होते, बाहेर बघ ना किती ऊन वाढलंय, किती गरम होत आहे ना. तर आता प्रतिमा म्हणते नाही तन्वी, ऊन कधी पचत नसतं, तू नक्की खुनाबद्दलच बोलत होतीस, मी हे ऐकलंय. तर आता नागराज म्हणतो अगं वहिनी काय बोलतेय, ती ऊनच म्हणाली. तर आता प्रतिमा म्हणते नाही ग, मी इतकं चुकीचं कसं ऐकेन? तर आता बघा ही प्रिया म्हणते अगं आई मला परत तेच ते बोलायला नाही आवडत, पण मला तेच ते दिसतंय ना म्हणून मला हे बोलावं लागतं. आई अगं तू गोड्या वेळेवर घेत नाही आहेस का? अगं म्हणूनच तुला हे सगळं दिसतंय आणि ऐकू येतंय. तर आता नागराज म्हणतो की हो वहिनी खरं आहे, तू औषधी वेळेवर घेत नाही ना म्हणून असं होत आहे, तू वेळेवर गोळी घेत जा बरं. तर आता प्रतिमा सांगत असते की नाही भाऊजी, मी सगळ्या गोळी वेळेवर घेत असते आणि मी बरोबरच ऐकतं. तितक्यात आता प्रिया टॉपिक चेंज करते आणि म्हणते बापरे किती वेळ झालाय, मला निघायला हवा ना काका. तर आता नागराज म्हणतो की हो. तर आता बघा ही प्रिया जाताना प्रतिमाला म्हणते की अगं आई तू तुझी काळजी घे, अगं तिकडे माझ्या जीवाला घोर लागतो का तुझ्यामुळे, काळजी घे हां येते मी, असं म्हणत प्रिया आता लगेच तिथून सटकते, आपली बॅग वगैरे उचलते आणि आई काळजी घे म्हणत चालली जाते. आणि आता नागराजला प्रतिमा काही विचारणार त्याच्या आधीच नागराज सुमन असा आवाज देत तिथून सटकून जातो आणि बिचारी प्रतिमा तिथेच विचार करत बसते. आता इकडे सीन शिफ्ट होतो. चैतन्य अर्जुनकडे आलेला असतो. अर्जुन आता आपल्या असिस्टंटला, आपल्या एम्प्लॉईला कॉल करत असतो आणि त्याला सगळं विचारत असतो की पोलीस इथे कधी पोचले आणि मला याचे डिटेल्स का नाही मिळाले. त्यानंतर आता फोन ठेवल्यावर अर्जुन म्हणतो की अरे आय न्यू इट. अर्जुनला आता खूप राग आलेला असतो. अर्जुन म्हणतो की दामिनी देशमुख हरती आहे हे तिला चांगलंच माहीत होतं आणि हे तिला सहन होणार नाही आणि म्हणूनच ती असा पाठीवर वार करेल. तर आता चैतन्य अर्जुनला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो
अरे असे प्लॅन्स फार काळ वर्क नाही होत अर्जुन, तू टेन्शन घेऊ नको. तर आता चैतन्याचं लक्ष सायलीकडे जाताना सायली खूप स्ट्रेसमध्ये असते. तर चैतन्य आता सायलीला म्हणतो की अगं सायली वहिनी तू अजिबात टेन्शन घेऊ नको. हे बघ आता ब्रेकिंग न्यूज आहे म्हणून थोडीशी खळबळ वाजेल आणि कदाचित मधुभावना यात बोंबलतसुद्धा जाईल, पण लवकरच कळेल की त्यांचा यात काही संबंध नाही आहे. तर आता अर्जुन म्हणतो की त्या दामिनी देशमुखला धडा शिकवलाच पाहिजे. ही कुठली पद्धत आहे हे केस जिंकण्याची. तर आता सायली म्हणते हे सगळं त्या दामिनी आणि महिपतनेच केलं असेल का. तर आता अर्जुन म्हणतो की मग कोण करणार आहे, अजून कोण असणार आहे यामागे. त्यानंतर आता चैतन्य म्हणतो की पण आत्ता मधुभावना अरेस्ट न होण्याची पहिली ही प्रायोरिटी आपली असणार आहे. तर आता अर्जुन चैतन्याला सांगतो की तू एक काम कर, आपल्या इन्फॉर्मरच्या कॉन्टॅक्टमध्ये जा आणि अँटिसिपेटरी बेलसाठी तू लवकर प्रिपेअर कर. त्यावर आता चैतन्य ऑलराईट म्हणतो आणि सायलीला टेन्शन न घ्यायला सांगतो आणि तिथून निघून जातो. अर्जुन आता सायलीला म्हणतो की आपण एक काम करू, आपण मधुभाऊंशी बोलूया. तर आता सायली अर्जुनला म्हणते की नको, ही बातमी मधुभाऊंपर्यंत न पोहोचलेलीच बरी. अहो हा धक्का मी पचवू शकत नाही, ते कसं पचवणार. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो मग आपण त्यांच्यापासून लपून कसं चालणार आहे. हे बघ सायली, त्यांना चुकीच्या पद्धतीने कळल्यापेक्षा आपणच त्यांना जाऊन सांगू, त्यांना समजावून सांगू. आणि बघा आता तर सायली अर्जुनला धीर देत होती, पण आता अर्जुन सायलीची काळजी घेतो आणि तिला म्हणतो की अगं आता आपल्याला स्ट्रॉंग राहायला हवं, आता आपल्याला रडायचं नाही आहे. आता मधुभाऊंना जेव्हा तिचे स्ट्रॉंग सायली दिसले ना तरच ते स्ट्रॉंग राहतील आणि ते खचणार नाहीत. पुढे आता अर्जुन सायलीला म्हणतो की खरं काय ते एक दिवस तर बाहेर येईलच, पण तोपर्यंत ही केस कधी कशी आणि कुठे जाईल काही सांगता नाही येत आणि तेव्हा आपण त्यांच्याबरोबर असणं हे गरजेचं आहे, हो ना. तर आता सायली धीर धरते आणि हो असं बोलते. आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे पोलीस आता घरापर्यंत पोहोचतात आणि मधुभाऊंना अटक करण्यासाठी आत येतात आणि चैतन्य लवकरच येऊन त्यांना वाचवणार आहे आणि आपली बेलची जी अँटिसिपेटरी नोटीस असतं तर ते घेऊन येणार आहे. पण आता या गोष्टीमुळे या सिरियलला कोणतं वळण मिळतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय. धन्यवाद.